आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्स वेगानं प्रगत होत असलं तरी यंत्रांना मानवीय दृष्टिकोन पूर्णतः आत्मसात करणं कठीण असल्याचं प्रतिपादन कुलगुरू डॉ. मनालेख क्षीरसागर यांनी केलं। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ इथल्या पदव्युत्तर प्राणीशास्त्र विभागात झालेल्या आंतरविद्यापीठ मौखिक सादरीकरण स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या। मानवाची सर्जनशीलता आणि मौलिकता यंत्रणा कधीही पूर्णपणे आत्मसात करू शकत नाही असं त्यांनी नमूद केलं। या स्पर्धेत विविध विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून नयन गोंगल हिनं प्रथम क्रमांक पटकावला आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नातून नागपुरातील बनवाडी ते बेसा, मानेवाडा, बर्डी मार्गे नवीन बस सेवा सुरू झाली आहे। या सेवेमुळे बनवाडी गावातील नागरिक, शाळकरी विद्यार्थी आणि कामगारांचा प्रवास सुलभ होणार आहे। कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीर ईशान्येकडील राज्य आणि नक्षलग्रस्त भागातल्या हिंसाचारात 80% घट झाल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलंय। हे प्रदेश लवकरच हिंसाचार मुक्त होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। दिल्ली पोलीस दलाच्या 79व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज नवी दिल्लीत बोलत होते। 11 राज्यांमध्ये पसरलेली नक्षली चळवळ ही देशासाठी नेहमीच धोकादायक राहिली आहे असं ते म्हणाले। प्रार्थनास्थळांवर महिलांबाबत भेदभाव होत असल्यासंदर्भात दाखल याचिकांची सुनावणी 9 न्यायाधीशांच्या पीठासमोर येत्या 7 एप्रिलपासून सुरू होईल असं सर्वोच्च न्यायालयानं आज सांगितलं। केरळमधल्या शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या निर्णयाचा विरोध करणाऱ्या पुनर्विचार याचिकेचाही यात समावेश आहे। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि विपुल एम पांचोली यांच्या पीठानं हा निर्णय दिला। ही सुनावणी 22 एप्रिलला संपेल। सर्व याचिकाकर्त्यांना 14 मार्च किंवा त्याआधी निवेदनं सादर करायला न्यायालयानं सांगितलं आहे। गोव्याच्या आरपोरा नाईट क्लब आग प्रकरणातल्या पीडितांना नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी गोवा सरकारची असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा पीठानं दिला आहे। या दुर्घटनेत कामगारांच्या मूलभूत हक्कांचं हनन झाल्याचं न्यायमूर्ती सुमन श्याम आणि न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांच्या खंडपीठानं म्हटलं आहे। भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील नान्होरी इथं बिबट्याच्या हल्ल्यात भागवत शेंडे हा युवक जखमी झाला। घटनेची माहिती मिळताच वन विभागानं पथक त्या स्थळी पाठवून बिबट्याला जेरबंद केलं। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल। नमस्कार।